ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची। राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची। राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची। ऐरोली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने माजी नगरसेवक अशोक पाटील आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशोक पाटील मित्रमंडळ सेक्टर 15 ऐरोलीच्या वतीने दिमाखदार कार्यक्रम आणि स्वागत यात्रा संपन्न झाली। गुढीपाडव्या निमित्ताने एकत्र येऊ आणि आनंदाची गुढी उभारू हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पाटील दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गुढी उभारून नवी संकल्पना करून करण्यात आली। या प्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली। तसंच या प्रसंगी माजी महापौर सागर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या भव्य स्वागत यात्रेमध्ये महिलांकरिता मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये विशेष भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फेटे बांधून बाईक स्कूटर चालवून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त केलाय। ढोल ताशांचा गजर, त्याला झांज लेझिमची साथ, पारंपरिकतेचा आधुनिकतेचा साज अशा जल्लोषात मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। यावेळी खास महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता। या प्रसंगी गणेश नाईक यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना सोन्याची नथ आणि पैठणी साड्या देऊन सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी आमदार गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गुढीपाडवा नववर्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोलीच्या सेक्टर 15 विभागामध्ये ही शोभायात्रा निघाली। मोठ्या संख्येनं महिलांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनी सुद्धा सहभाग घेतला। एकूणच या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भविष्यकाल हा आत्मविश्वासानं जगावासा वाटतोय, दुसऱ्याला जगू द्यावासा वाटतोय। नुसत्या देशातीलच नाही तर देशाच्या बाहेरील लोक जे भयभीत आहेत त्यांना निर्भय करण्याकरता, त्यांच्या मनामध्ये एक माणुसकीची ज्योत प्रज्वलित करण्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे 2014 साली ही सुरुवात केली। आता दुसरी टर्म पूर्ण झाली, तिसरी टर्म सुरू होणार आहे। आता दुसऱ्या टर्मच्या वेळेला देशाची आर्थिक व्यवस्था ही 5व्या नंबरला आलेली आहे आणि ज्याला हे तिसरी टर्म पूर्ण होईल त्याला देश तिसऱ्या श्रेणीमध्ये जगामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करेल। 2047ला देश जगाचं नेतृत्व करेल, दहशतीचं नाही तर ते सामर्थ्याचं असेल, दुसऱ्याला निर्भयता देणारा असेल, दरारा असेल, दहशत नसेल। अशा प्रकारची लोकांना नकोशी असलेली प्रवृत्ती, मनोवृत्ती
नाहीशी व्हावी हाच निश्चय प्रभू रामचंद्रांनी केला होता. त्याची परिणिती आता ह्या कलियुगामध्ये सुद्धा निश्चितपणे होणार आहे. दुष्ट विचाराचा नाश होईल, सद्विचाराचा विजय होईल आणि त्याकरता पुन्हा नवी मुंबईतल्या प्रामुख्यानं तर ऐरोलीमधल्या सर्व बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका अशोक पाटील आणि संगीता पाटील यांनी स्पष्ट केली आहे. या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचं निमित्त साधून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या वतीने माजी नगरसेवक संगीता पाटील, मी स्वतः माझे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जगामध्ये नाहीतर राज्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या आनंदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण देशभरामध्ये सण साजरा होत असतो. आणि हे होत असताना एक ऐरोली विभागामध्ये सुद्धा एक चांगली आनंदाची आणि चांगल्या विचाराची गुढी उभा करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऐरोलीकरांना मनापासून शुभेच्छा देण्याचा मानस आम्ही या ठिकाणी या निमित्ताने तयार केलेला आहे. आणि या निमित्ताने मी मनापासून सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता गणराय नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहील. ऐरोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब दादा, त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक साहेबांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता सदिच्छा भेट दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आदरणीय दादांचं, संदीप नाईक साहेबांचं पूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असो लोकांच्या हितासाठी जे लोकहित कार्यक्रम आहेत ते घेण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण पाहताय की आपल्याला या ठिकाणी सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या ठिकाणी गुढी उभा करून एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी या निमित्तानं तयार केलं. ऐरोली सेक्टर 15मध्ये शोभायात्रा काढली, त्यात भरपूर महिलांनी भाग घेतला आणि आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही ही शोभायात्रा काढली. खेळ ठेवलेले नऊवारी साडी, ग्लेझिंग होत्या मुलींची, त्यात खूप महिलांनी भाग घेऊन आनंद घेतला आणि माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते.